नमस्कार. मी संपदा वागळे. रामायणातील अपरिचित गोष्टी या मालिकेतील पुढची कथा आज आपण ऐकतोय. कथा क्रमांक 2 ही विश्वामित्रांची दूरदृष्टी. तर यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या राक्षसांचं पावित्र्य करण्यासाठी विश्वामित्रांनी राजा दशरथाकडे रामाची मागणी केली खरी, पण यज्ञरक्षण हे केवळ निमित्त होतं. खरं तर रामाचं हे रावणवध हे अवतार्य कार्य हे विश्वामित्रांना माहीत असल्यामुळे त्यांनी त्याला अस्त्र संपन्न करण्यासाठी ही मागणी केली होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे राक्षस असतात, हे मायावी युद्ध करण्यात हे तरबेज असतात, त्यामुळे त्यांना समोरासमोर त्यांच्याशी लढणं हे कठीण असतं. तर अशा या दीर्घकाळ चालणाऱ्या लढतीमध्ये की राम अपराजित राहावा आणि सगळ्यांना पुरून उरावा, अजिंक्य ठरावा, यासाठी त्याला अस्त्र संपन्न करण्यासाठी ही मागणी होती. तर अशा रीतीने जेव्हा राम निघाला त्यांच्याबरोबर राम जेव्हा त्यांच्याबरोबर या यज्ञाच्या भूमीकडे जेव्हा निघाला, तेव्हा सुरुवातीलाच त्यांनी विश्वामित्रांनी त्याला बला आणि अतिबला ह्या 2 अस्त्रविद्या देऊन त्याला संपन्न केलं. तर ह्या 2 अस्त्रविद्यांचं वैशिष्ट्य असं की ह्या ज्याला अवगत त्याला भूक आणि तहान यांची जाणीव राहत नसे. मग ते युद्ध कितीही काळ चालो, कोणत्याही ऋतूत चालो, कोणाबरोबर चालो, कुठेही चालो, की हा विद्या ज्याला येत वश असत तर त्याला त्याचा पराभव करणं हे कठीण जात असे. तर अशा ह्या 2 विद्या अवगत झाल्यावर तुम्हाला माहिती आहे की प्रथमच लगेच रामाने ताटका राक्षसीचा वध केला आणि त्यामुळे आनंदित होऊन विश्वामित्रांनी त्याला एकूण 104 अस्त्रविद्या दिल्या. म्हणजे वायव्यास्त्र, अग्निअस्त्र, पर्जन्यास्त्र, गरुडास्त्र, पन्नगास्त्र, ब्रह्मास्त्र, अशा ह्या सगळ्या अस्त्रविद्यांची नावं तुम्हाला अपरिचित रामायण हे दाजी पणशीकरांचं जे पुस्तक आहे ना, त्यात तुम्हाला वाचायला मिळतील. तर अशा प्रकारे रामाला त्यांनी अस्त्रविद्येने संपन्न केलं, कारण ती त्या काळाची गरज होती. यालाच म्हणतात विश्वामित्रांची दूरदृष्टी. असो, पुढची कथा ऐकूया उद्याच्या भागात.